बालमित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग, व्हेरी गुड आफ्टरनून, very good night, still very good morning, because we have to watch the lecture. Tejas, Vedant and Sagar, who watches the lecture repeatedly. प्यारे बच्चों, इजी आला हा, पता नहीं जी कौन सा नशा करता है. हीट ट्रान्सफर सुरू करूया. वी आर डन विथ द कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. गॅसची कायनेटिक थिअरी, सगळे फॉर्म्युले डेरिव्हेशन्स वी आर डन. होमवर्कचे क्वेश्चन्स घेणार होते. अच्छा, ठीक आहे. एक काम करतो, तुम्हाला व्हॉट्सअपला ते सोडून देतो मी. हे जरा पुढे कंटिन्यू करू आपण. सागर आता रेडिएशन. ओके, मेसेज करा मला. आय विल गिव्ह द डिटेल एक्सप्लेनेशन. ठीक आहे ना, नो इश्यू. ओके, सो बाल मित्रांनो, हीट ट्रान्सफर खेळ सुरू करूया. रेडिएशन वाला कायनेटिक थिअरी आपण पाहिलं. आता आपल्याला रेडिएशन वाला पार्ट पुढे कंटिन्यू करायचा. इनफॅक्ट वी आर मुव्हिंग अहेड विथ द रेडिएशन वाला पार्ट. ठीक आहे ना बेटा. आपला कोणता सेक्शन चालू आहे आता? वी हॅव मूव्ड टुवर्ड्स रेडिएशन. रेडिएशन चॅप्टरचा हा पार्ट सुरू करायचा आहे. त्यामध्ये हीट ट्रान्सफर हा खेळ इनफॅक्ट काय बेटा, लक्ष द्या. हीट ट्रान्सफर होते, सगळ्यांना माहिती आहे. हीट ट्रान्सफर होते कितीतरी प्रकारे हीटचे. तुम्हाला घाम घाम होतो कधी कधी, थोडेफार पळाले बिळाले, थोडंफार काम केलं, घाम आला, येतो का नाही? थंडीचे दिवस असतील, तुम्ही असे फ्रिक्शन जाऊ दे, जाळ चालू आहे, जाळ, तुम्ही काय करता? शेक घेता का नाही घेता शेक? सो कुठे ना कुठेतरी हीट ट्रान्सफर होते का नाही होत? येस सर. सो व्हॉट आर द टाइप्स ऑफ द हीट ट्रान्सफर? बेसिकली what are the types of the heat transfer? So beta, 3 types of heat transfer are there. How many types are there? We have 3 types of heat transfer. Conduction, जे आपण क्लास 11 मध्ये पाहिलं होतं, जर तुम्हाला आठवत असेल तर. आफ्टर दॅट कन्व्हेक्शन and radiation. These are the 3 types of ट्रान्सफर ऑफ हीट. त्यापैकी रेडिएशन वाला पार्ट आपल्याला डिटेल मध्ये पाहायचा आहे. चला, बेसिक कन्सेप्ट सहित जरा एकदा आपण पाहूया. व्हॉट डू वी मीन बाय कंडक्शन? ओके बेटा, कंडक्शन मीन्स ट्रान्सफर ऑफ हीट थ्रू अ मटेरियल बॉडी. एकदा एक्झाम्पल देतो म्हणजे यू कॅन लाईक अंडरस्टँड. ठीक आहे ना बेटा. सपोज एक रॉड आहे. रॉड काय आहे? माझ्याकडे एक रॉड आहे, ते चित्र करतो. ओके, सपोज दिस इज द रॉड आय एम हॅव्हिंग. बेटा, मी काय केलं, इथे बर्नर आहे. काय हा? नन्नासा मुन्नासा छोटूसा प्यारासा कोण आहे बेटा? बर्नर. ओके, दिस इज द बर्नर. आणि या रॉडला काय केली आपण? हीट दिली. एका एंडला, ह्या एंडला हीट दिली मी. ओके, सो ऑब्वियस आहे थोड्या वेळाने काय होईल बेटा, हा अख्खा रॉड गरम होईल. सो इनफॅक्ट होते काय याच्यामध्ये, हीट इज गेटिंग ट्रान्सफर्ड. हीट इज गेटिंग ट्रान्सफर्ड फ्रॉम दिस एंड टू द दिस एंड. बरोबर का नाही? ह्या एंड कडून ह्या एंड कडे हीट काय व्हायला लागली बेटा? ट्रान्सफर व्हायला लागली. सो इनफॅक्ट इथे काय व्हायला लागलं बेटा? समजा हा पहिला मॉलिक्यूल, दुसरा मॉलिक्यूल, तिसरा मॉलिक्यूल्स आहेत ना याच्यामध्ये, छीक 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 छीक. अरे बरोबर का नाही बेटा? येस ऑर नो? हजारो करोडो मॉलिक्यूल्स आहे. सो व्हॉट इज हॅपनिंग बेटा? फर्स्ट मॉलिक्यूल इज ट्रान्सफरिंग हीट टू द सेकंड, सेकंड टू थर्ड, थर्ड टू फोर्थ, अँड इन दिस वे ह्या एंड कडून त्या एंड कडे हीट ट्रान्सफर व्हायला लागली थ्रू द मीडियम किंवा मटेरियल. ओके, कंडक्शन, हीट ट्रान्सफर काय? थ्रू मटेरियल. ओके, हीट ट्रान्सफर झाली थ्रू मटेरियल. क्लिअर आहे बेटा? सो मॉलिक्यूल टू मॉलिक्यूल ट्रान्सफर. पहिला मॉलिक्यूल दुसऱ्याला, तिसरा चौथ्याला. इन दिस वे पहिला दुसऱ्याला एनर्जी देईल, दुसरा तिसऱ्याला, तिसरा चौथ्याला स्वतःची एनर्जी फिलअप केल्यावर पुढे 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 हीट एनर्जी ट्रान्सफर होत राहील. सो हा जो प्रकार आहे हा काय बेटा? कंडक्शन. ओके, चला, व्हॉट अबाउट कन्व्हेक्शन? व्हॉट अबाउट कन्व्हेक्शन? सपोज हा तुमचा गॅस आहे, ही शेगडी, याच्यावरती एखादं भांड आहे. ओके, ही तुमची शेगडी आहे दिस वे, आणि इथं तुमचं एखादं वेसल आहे. ओके, इन दिस वे हे तुमचं वेसल आहे. ठीक आहे ना बेटा? तुम्ही या शेगडीवरती जेव्हा सपोज फ्लुइड आपलं पाणी दिलं टाकून आणि गरम केलं, काय केलं? पाणी
गरम केलं तर पाण्याच्या काय बाहेर पडतात वाफा. सो बेटा तुमच्या वेसल मधून लिक्विडला काय भेटली, हीट भेटली. वेसल मधून लिक्विडला हीट भेटली, हे काय कन्व्हेक्शन. याचा अजून एक बेस्ट एक्झाम्पल देतो मी, एक चित्र काढतो. सपोज एखादा एक बॉक्स आहे, एखादा बॉक्स आहे ज्याच्यामध्ये एअर आहे. देर इज नथिंग बट एअर, मीन्स व्हॉट वी आर सेइंग लाईक बेटा मीडियम इज देअर. आणि मी दोन बॉडीज ठेवल्या, ही एक बॉडी आणि ही एक बॉडी, राईट. आता बेटा सपोज ही बॉडी आहे 90 डिग्री सेल्सिअसला, किती डिग्री, 90 डिग्री सेल्सिअस हॉट बॉडी, आणि ही 10 डिग्री सेल्सिअसला आहे कोल्ड बॉडी, आणि मध्ये काय बेटा एअर. आता काय होईल, ही हॉट बॉडी आहे, ही कोल्ड बॉडी आहे. रेडिएशन तर प्रत्येक बॉडी करते, कोल्ड पण आणि हॉट पण. फक्त हीट फ्लोज फ्रॉम हायर टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचर. बरोबर का नाही बेटा. मी तुम्हाला खूप वेळा दिलंय बघ, हा कॉलम दिला होता, वॉटर फ्लोज फ्रॉम हाय टू लो लेवल, हाय टू लो लेवल. युअर हीट फ्लोज फ्रॉम हाय टू लो टेम्परेचर, है की नाही बेटा. युअर प्रेशर फ्लोज फ्रॉम हाय टू लो लेवल, है की नाही. युअर चार्ज फ्लोज फ्रॉम हाय टू लो पोटेंशियल. क्लियर है, very basic thing. So everything in the world flows from high level to the low level. Knowledge flows from higher level to the lower level. फिजिसिस्ट लोकांकडनं आपल्यापर्यंत आलं, थोडंफार जे माझ्याकडे आलं, माझ्याकडनं तुमच्याकडे. सो एव्हरीथिंग इन द वर्ल्ड फ्लोज फ्रॉम हाय लेवल टू द लो लेवल. ठीक आहे ना. सो यातला आपला हा पार्ट झाला बेटा, हीट दॅट फ्लोज फ्रॉम हायर टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचर. 90 वाला 10 ला रेडिएशन देईल, 10 वाला पण देतोय, पण त्या बिचाऱ्याच्या खूप कमी आहे, त्या तुलनेत याच्या खूप जादा आहे, राईट. सो हा याला देईल हाय टू लो, राईट. हा याला देईल, हा पण याला देतोय, पण त्याच्या निग्लिजिबल आहे, पुढे मी जरा डिटेल मध्ये सांगेल. सो बेटा हाय टू लो हीट ट्रान्सफर होईल. आणि ही एअर आहे, मीडियम आहे, म्हणजे होईल का बेटा, समजा 27 डिग्री रूम टेम्परेचर असेल, किती डिग्री, 27 डिग्री रूम टेम्परेचर, 27 डिग्री सेल्सिअस, तर होईल काय, हा हीट देत देत याला इतकी हीट देईल, 10 वाला पण काय होईल 27, आणि 90 वाला पण काय होईल 27. आर यू एबल टू अंडरस्टँड दिस. फटाफट बोला, येस और नो, फटाफट बोला. इज एव्हरीबडी अंडरस्टँडिंग दिस. अरे बोलो, थर्मल इक्विलिब्रियम विल बी मेंटेन्ड. फटाफट बोलो, इज एव्हरीबडी अंडरस्टँडिंग दिस. वेसल मधून लिक्विडला जाईल हीट. अरे फटाफट बोला. कंडक्शन अँड कन्व्हेक्शन, इज एव्हरीबडी ऑफ यू क्लिअर विथ दिस. बोलो, अरे बोलो. अरे बोलो, इज एव्हरीबडी क्लिअर. अरे 27 रूम टेम्परेचर राहो, 27 एक रूम टेम्परेचर बोललो मी. हॉट बॉडी, समजा चहा आहे, चहा आहे, तू जर पिलाच नाही तर 5 मिनिटांनी काय होईल, गार होईल. समजा 27 डिग्री रूम टेम्परेचर पकडलं जातं, 30 डिग्री 22-25 डिग्री. सो तुझा गरम चहा 70-75 डिग्रीला आहे, तो गार होईल. मीन्स हिट विल बी लॉस्ट इन द सराउंडिंग आणि टेम्परेचरशी मॅच होईल. क्लिअर आहे. सो बेटा एक कंडक्शन आहे थ्रू मटेरियल, कन्व्हेक्शन आहे थ्रू मॉलिक्युल्स इन द मीडियम. सो महत्वाचा मुद्दा असा आहे की बेटा दे बोथ नीड्स मीडियम. ओके, कंडक्शन अँड कन्व्हेक्शन बोथ नीड मीडियम. कशाची गरज आहे बेटा दोघांना, मीडियमची. ओके, दोघांना कशाची गरज आहे, मीडियमची. जसं की एअर होतं. सर याच्या उलट रेडिएशन, हे तर डिटेल मध्ये पाहायचं आपल्याला, हा तर पार्ट डिटेल मध्ये पाहायचा की बेटा रेडिएशन इज द वे ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. की पहिली गोष्ट म्हणजे ज्याला मीडियमची गरज नसते. रेडिएशन मध्ये फर्स्ट ऑफ ऑल आय विल राईट की बेटा नो मीडियम नेसेसरी, नो मीडियम नेसेसरी, कॅन पास थ्रू व्हॅक्युम. व्हॅक्युम म्हणजे
देर इज व्हॅक्युमचा अर्थ काय बेटा? नो मॉलिक्युल, नो एअर, नथिंग एल्स, एकदम मोकळं, एकदम मोकळं. जसं एखादा समजा मी तुमच्या समोर छोटे मोठे केस माझ्या डोक्यात एकदम सपाट जर का टक्कल असतं आपण काय बोललो असतो? व्हॅक्युम. नो एअर, नो मॉलिक्युल्स, नो एअर, नो मॉलिक्युल, नथिंग इज देअर, त्याला व्हॅक्युम बोलतो आपण. सो बेटा ह्या व्हॅक्युम मधून सुद्धा जाऊ शकतात. आलं लक्षात? ओके. कॅन पास थ्रू व्हॅक्युम. क्लिअर आहे बेटा? आशय जातील. टक्कल एकदम बेस्ट व्हॅक्युम वाला फील. काहीच नाही कळलं तर ते व्हॅक्युम टक्कल मी अजून 2-3 चॅप्टर मध्ये तुम्हाला ते एक्सप्लेनेशन दे जरा फील. कारण काय एअर तर काय आपल्याला दिसत नाही, पण चंपी आपल्याला एकदम दिसतोय. टकलू थांब टाकल्या तुझा भांग पाडतो. नो मीडियम इज नेसेसरी इज द फर्स्ट पॉइंट. अच्छा, सेकंड पॉइंट, हीट ट्रान्सफर happens through the electromagnetic waves. Okay, EM waves, electromagnetic waves, radiation, electromagnetic waves. Radiation is nothing but electromagnetic. Light is electromagnetic wave किंवा radiation, right? अच्छा सर, बेस्ट एक्झाम्पल ऑफ द रेडिएशन. हे पुसू, स्क्रीनशॉट घे बघ, खालचा पार्ट पुसतो. ओके, बेस्ट एक्झाम्पल ऑफ रेडिएशन बेटा. ब्युटिफुल एक्झाम्पल इज, you know, our earth is revolving around sun in the elliptical orbit. बरोबर का नाही बेटा? sun is at the one of the foci of the ellipse. अरे बेटा, yes or no? So this is your sun. आणि ही कोण फिरतीये? शांताबाई. चक्रा नखरा, चक्रा नखरा, शांताबाई. दिस इज युअर अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड सन. सो हा सन काय करतोय बेटा? सन इज प्रोव्हाइडिंग लाईट. अरे येस ऑर नो? लाईट मीन्स व्हॉट? हीट इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. आर यू गेटिंग? अच्छा, मॅक्झिमम भरपूर रेडिएशन मध्ये भरपूर सगळे वेव्स आहेत. वेव्हचं स्पेक्ट्रल रेडिएशन आपल्याला नंतर एकदम मस्तपैकी डिटेल मध्ये शिकायचंय. बट मॅक्झिमम कोणत्या प्रकारच्या रेडिएशन्स असतात बेटा? इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट. ओके, IR आणि UV मॅक्झिमम रेडिएशन्स कोणते असतात? लक्षात ठेव रे, फक्त ज्यादा टेन्शन नको घेऊ. इन्फ्रारेड रेडिएशन आणि अल्ट्राव्हायोलेट, तो एक पूर्ण स्पेक्ट्रम आहे राव. RMI. तर देऊ का शॉर्टकट? देतोच तुला. चल एक काम कर, रेडिएशन वाला पार्ट, दीज आर द टू मेन थिंग्स. ह्या दोन मॅक्सिमम रेडिएशन्स. ओके. अच्छा, आणखी एक एक्झाम्पल देऊ, आणखी एक एक्झाम्पल. सपोज थंडीचे दिवस आहे, थंडीचे दिवस आहे आणि हे लाकड आहेत सगळे. ओके, हे सगळे लाकड आहेत आणि तुम्ही लाकडं पेटवली तर ज्वालामुखी असा बाहेर पडतो का नाही? चिक 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 फ्लेम्स. आता माझी चित्रकला इतकी गरीब आहे तर तुम्ही म्हणता नाही काय चाललंय. आता जाळ कसा दाखवू? कसा दाखवू जाळ? कसा दाखवू? मी याला लिहितो फ्लेम्स. काय लिहू? फ्लेम्स. सर फ्लेम्स नाही कळालं. जाळ. आपल्या आपल्या पद्धतीने फील घ्या. जाळ चालू आहे, जाळ. ओके, थंडीच्या दिवसांमध्ये जाळ चालू आहे आणि तुम्ही काय करता? तुमचे हात शेकता का नाही असे? चला परत एकदा हातात चित्र काढायची अडचण आहे. जे 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 आता हे भूतासारखे हात दिसण्याचा चान्स खूप जास्त आहे. दिस इज युअर पाम. थंडीच्या दिवसांमध्ये सगळेजण असा शेक घेतात का नाही? घेतात का नाही? सो ही तुमच्यापर्यंत जी हीट ट्रान्सफर होतीये तिथपासून इथपर्यंत, मग मीडियम असो नाही तर नसो. ओके, दिस इज द पार्ट ऑफ रेडिएशन. हे स्किप केलं तरी चालेल एक्झाम्पल, काही अडचण नाही. बघ इथपासून तुमच्याकडे पोहोचते, लक्षात ठेवलं तरी इट इज ओके. काही हे बघ, तुला कोणी विचारणार नाहीये. बट आय होप युअर कन्सेप्ट इज क्लिअर. ओके ना बेटा? कंडक्शन, कन्व्हेक्शन दोघांना मीडियमची गरज असते. आर द एक्झाम्पल्स. रेडिएशन होण्यासाठी मीडियमची काही गरज नाहीये. स्क्रीनशॉट घ्या, पुढे जाऊया आपण. ओके ना बेटा? चलो, आफ्टर दॅट पुढचा पार्ट आहे रेडिएशन वाल्या टॉपिक मध्ये. तो पार्ट असा बेटा, तुमची लाईट असो किंवा हीट असो किंवा वेव्ह असो, नीट लक्ष दे. लेझर लाईट इज द बेस्ट एक्झाम्पल. लेझर लाईट
येस, लेझर लाईट इज ऑल्सो बेस्ट एक्झाम्पल. येस सागर, परफेक्ट, काही अडचण नाही. ठीक आहे ना बेटा, लक्ष दे. लाईट इज बेसिकली तुमची जी आपली जी विजिबल लाईट आहे ना, विजिबल लाईट, त्या अगोदर ना बेटा मी तुला मगाशी बोललो आणि विसरलो. तुमचा जो चार्ज आहे, हा फास्ट मध्ये सांगतो जर लक्ष दे. आपला जो चार्ज आहे ना, चार्ज चार्ज ओके, चार्ज चार्जच्या बाबतीत ना बेटा 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या बरं का. तुमचा एक सपोज मी चार्ज असं कन्सिडर करा, एक छोटूसा पार्टिकल चार्ज. समजा मी काय झोपलो, हा तुमच्यासारखा निवांत झोपलो. सो बेटा चार्ज कॅन बी ॲट रेस्ट. बरं का, चार्जच्या पोझिशन्स काय काय असू शकतात बेटा. चार्ज कॅन बी ॲट रेस्ट. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम कसा येतो किंवा त्यात काय असतं हे सांगायचं मला पटकन. चार्ज रेस्टला असू शकतो किंवा तो एकदम मस्तपैकी, समजा मॅरेथॉनची स्पर्धा आहे, तर एकदम मॅरेथॉन मध्ये कसं मस्त 20-20 किलोमीटर पळायचं असतं. सो मस्तपैकी टिकी 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 टिक टिकी टिक टिकी टिकी कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने तो पळू शकतो, बरोबर का नाही. सो सेकंड चान्स फॉर दिस चार्ज म्हणजे मोशन ऑफ द चार्ज साठी वी कॅन से की बेटा युअर चार्ज कॅन बी मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. ऍग्री ना बेटा. रेस्टला असू शकतो तो, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीला असू शकतो, उठलोय मी. किंवा किंवा स्प्रिंट, एकदम एकदम फास्ट पळायचं, जिंकायचे. 10 मिनिटाचा टाइम दिला, पळा जिंका भाग, एकदम जोरात पळायला लागला. म्हणजे काय व्हायला लागला, ऍक्सलरेट व्हायला लागला. काय व्हायला लागला, ऍक्सलरेट, हळूहळू. जसं तुमची गाडी आहे सुरू की ड्रचा स्पीड, गणूचा माईक ह्या सगळ्या गडबडीत मध्येच गणूचा माईक येतो. गणू, अरे तुझा माईक तेवढा ऑफ करत जा रे. चार्ज ऍक्सलरेट, फील आला सगळ्यांना. जसं गाडीचं ऍक्सलरेटर गँग, तुम्ही ऍक्सलरेट केलं, बरोबर. सो इन दिस वे चार्ज एक तर रेस्टला असेल किंवा कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने टिकी 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 किंवा ऍक्सलरेट झाला गँग, दिस वे. ठीक आहे. सो ह्या 3 गोष्टी आहेत, याच्या पलीकडे तर काही नाही. ओके, ऍक्सलरेटेड मोशन क्लिअर आहे बेटा. रेस्टला असेल किंवा कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने चालला किंवा ऍक्सलरेटेड मोशन त्याची मध्येच कमी होतोय किंवा जादा होतोय इन दिस वे. ओके, अच्छा. सो बेटा जेव्हा चार्ज रेस्टला आहे तर त्याच्या अवतीभोवती ही विल क्रिएट इलेक्ट्रिक फील्ड. काय करेल बेटा, इलेक्ट्रिक फील्ड. काय असेल त्याच्या अवतीभोवती, इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड अराउंड इट. म्हणजे काय राव, सपोज एखादा हा चार्ज आहे बर का, सपोज हा एखादा चार्ज आहे बघे प्लस, तर याच्या अवतीभोवती काय असणार आहे बेटा, इलेक्ट्रिक प्लस चार्ज आहे. काय करेल तो, तो लाईन्स देईल. मायनस असेल तर घेईल इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. हे आपण ऑलरेडी शिकलोय राव, अरे सो नो. सो याच्या अवतीभोवती हा रेस्टला आहे तर काय करेल, इलेक्ट्रिक फील्ड अराउंड इट प्लस आहे, सो लाईन्स देईल. मायनस असतं तर घेतल्या असत्या. अच्छा सर, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने तो चालला. आता तो चालला म्हणजे तो काय आपल्यासारखा तर पळणार नाही. टिंग टिकेटिंग, लॉकडाऊन ओपन झालं, चलो मिसळ पाव खायला. कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने चालला, त्याला काहीतरी वायर बियर तर लागेल ना, बरोबर का नाही. एखाद्या वायर मधनं तो मूव्ह होतोय, तर मला पहिले वायर तर काढावं लागेल ना गुरुजी. येस, हे बघ, हे वायर, एक वायर आहे. सर एवढी भदाडी असते का, केली बाबा झूम आपण. वायर वायर आपल्या घरात बघ, इकडे तिकडे वायर दिसेल ना तुला तुमच्या घरी, आहे की नाही वायर. ही काय राव वायर, वायर वाला फिलिंग दिसली एकदम क्लिअर कट. ठीक आहे, अच्छा. सो बेटा कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने आपला चार्ज वायर मधून पळतोय. ओके बेटा, ठीक ठीक आहे, ठीक ठीक आहे, ठीक ठीक इन दिस वे. ठीक आहे, वरती चाललाय. ठीक आहे ना. सो बेटा करंट इज सर्क्युलर. नीट लक्ष दे. करंट मॅग्नेटिक फील्ड इज सर्क्युलर. हे पण लिहून देतो, अजिबात टेन्शन घेऊ नको. बरं चल जाऊ दे, काही गरज नाही. सध्या आपला टॉपिक कोणता चाललाय, मला पटपट तुम्हाला शिकवायचं काय बेटा. हे बघ, करंट वरती चालला असं बोलतोय आपण, बरं का. करंट कुठे चालला, वरती, बरं का. तर मग इन दिस वे मॅग्नेटिक फील्ड विल बी इन दिस वे, म्हणजे सर्क्युलर. मॅग्नेटिक फील्ड विल बी सर्क्युलर. ओके, हे डिटेल मध्ये आपल्याला नंतर पाहिजेच आहे.
परत एकदा सांगायचा मुद्दा माझा हा होता की करंट सर्क्युलर असेल तर डर मॅग्नेटिक फील्ड विल बी सर्क्युलर, एवढं समजून घ्या. कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने चाललेला असेल तर, परंतु बाल मित्रांनो तो जर का डिस्को डान्स करत पळत असेल, चिक 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 ऍक्सलरेटेड मोशन मध्ये असेल तर अख्खाच्या अख्खा स्पेक्ट्रम बाहेर पडेल. मनमोराचा कसा पिसारा फुलला ऍक्सलरेटेड मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बाहेर फेकल तो. इलेक्ट्रो मॅग्नेटिक स्पेक्ट्रम बाहेर फेकल. देवाने प्रत्येक ऍटमला इतकं युनिक बनवलंय. आयटम नाही रे, ऍटम ऍटम. देवाने प्रत्येक गॅस हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, रेडॉन, झेनॉन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, फिल्फर, काय जे असेल नसेल प्रत्येक मटेरियल नॉट प्रत्येक गॅसला युनिक स्पेक्ट्रम दिलाय. एक वाक्य जरा आहे थोडं माझं नीट आहे. हा स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन आपण जेव्हा स्टडी करणार ना एकदम मजा येईल. हा पार्ट न्यूक्लिअर फिजिक्सचा आहे. शेवटी माझं वाक्य काय सांगायचं मला नीट आहे की प्रत्येक गॅसचा जो स्पेक्ट्रम आहे, प्रत्येक हे बघ चार्ज हा प्रत्येक गॅसच्या मॉलिक्युल मध्ये, तुम्ही चार्जला ऍक्सलरेट केलं ना न्यूक्लिअर फिजिक्स वाला पार्ट, तर तो स्पेक्ट्रम बाहेर फेकतो आणि तो प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो. जसं तुम्ही प्रत्येक जण बच्चे दिल के सच्चे आणि मुलं हे तुम्ही देवा घरची फुलं आहे, प्रत्येक फुल वेगळे दिसायला सेम आहे, बट यू ऑल आर डिफरंट. तसा प्रत्येक ऍटमचा जो स्पेक्ट्रम आहे तो वेगवेगळा असतो. आता हा पार्ट वेगळा आहे आणि हा स्पेक्ट्रम काय असतो हे मला तुम्हाला सांगायचं होतं, त्यासाठी इतका वेळ लागलेला आहे बाल मित्रांनो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बरं का. ओके 1 2 3 4 5 6 7. ओके सर हे काय शॉर्टकट आहे राव, एक छोटूसा बनवलेला मी. सर कसं लक्षात ठेवायचं, हा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे विथ इन्क्रीजिंग वेवलेन्स बर का, विथ इन्क्रीजिंग वेवलेन्स. बर चल लॅम्बडा इन्क्रीजिंग, ठीक आहे ना बेटा. लॅम्बडा इन्क्रीजिंग. आर फॉर रेडिओ वेव्स, आर फॉर रेडिओ वेव्स, एम फॉर मायक्रोवेव्स, आई फॉर इन्फ्रा रेड रेज. रेज हे वेव असतात, ज्यादा टेन्शन नाही घ्यायचं का नुसतं री तर रे, इन्फ्रारेड रे असं बोलतो आपण. एल फॉर लाईट, एल फॉर लाईट विजिबल लाईट, यू फॉर अल्ट्राव्हायोलेट. ओके अल्ट्राव्हायोलेट रेज. मी जे मगाशी बोललो ना की सन देतो इन्फ्रा अल्ट्रा, हा ह्या रेडिएशन देतो आपल्याला मॅक्सिमम. ओके बाकीच्या पण भरपूर आहे. एक्स फॉर एक्स रेज, एक्स फॉर एक्स रेज अँड जी फॉर गॅमा रेज, जी फॉर गॅमा रेज. शॉर्टकट देतो अंडरस्टँड करायला, लक्षात राहिलं तर इट इज ओके, नाही राहिलं तर आपलं गरीब शॉर्टकट आहेच आहे. प्यारे बच्चों छोटीशी स्टोरी करून मी तुम्हाला सांगतो. हे बघ, आर्मी लव्स यू मोर दॅन एक्स गर्लफ्रेंड. आय रिपीट द शॉर्टकट ट्रिक सर, लय भारी लय भारी बेटा. आर एम आय आर्मी सांगण्याचा हेतू असा की जी आर्मी आहे ती तुमच्यावरती इतकं प्रेम करते की जेवढं एखादी एक्स गर्लफ्रेंड पण नाही देऊ शकत. आर एम आय एल यू एक्स जी, आर एम आय एल यू एक्स जी. लॅम्बडा इन्क्रीजिंग, जसं जसं वाढत चाललंय लाईक दॅट वेवलेंथ इज इन्क्रीजिंग. नंतर हा टेबल पण देईल, वेवलेंथच्या व्हॅल्यूज तुमच्याकडून मी पाठ पण करून घेईल, त्या इम्पॉर्टंट आहे, एकदम इम्पॉर्टंट आहे जे आणि नीट साठी. सो प्यारे बच्चों आर्मी लव्स यू more than ex girlfriend. R for radio, M for micro, I for infrared, L for light, U for ultraviolet, X for x-rays and G for gamma rays. जसं लक्षात ठेवायचंय तसं ठेवा. स्क्रीनशॉट घ्या. फील येतोय का नाही फटाफट बोला, येस ऑर नो. अरे फटाफट बोला येस ऑर नो. चार्ज रेस्टला आहे, इलेक्ट्रिक फील्ड तयार करेल त्याच्या अवतीभोवती. कॉन्स्टंट व्हेलॉसिटी चालला डर, त्याच्या अवतीभोवती काय करेल मॅग्नेटिक फील्ड. ओके हे बी बी वेक्टर काय मॅग्नेटिक फील्ड कळतंय ना. हे बी वेक्टर काय बेटा मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड. ओके हे बी वेक्टर काय बेटा मॅग्नेटिक फील्ड, राईट. स्क्रीनशॉट घे, पाहिजे असेल तर नाही घे रे बाबा, घे. ऍक्सलरेटेड असेल तर अख्खाच्या अख्खा स्पेक्ट्रम बाहेर फेकेल आणि स्पेक्ट्रम मध्ये ह्या प्रकारचे वेव्स असतात विथ लॅम्बडा इन्क्रीजिंग. चला पुढे जाऊया. यस गुरुजी वी कॅन मूव्ह पुढे.
चला आता स्पेक्ट्रम इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणल्याच्या नंतर कोणी टेन्शन मध्ये आहे उभी येणार नाही. जो लाईट तुम्हाला दिसतोय त्या लाईटमुळे माझ्यावरती रिफ्लेक्ट होऊन तुमच्याकडे येतोय, माझ्या कॅमेऱ्याच्या थ्रू, माझ्या मोबाईलच्या थ्रू इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जो बाहेर पडतोय तर त्याच्या थ्रू तुमच्यापर्यंत, तुमच्या मोबाईल पर्यंत ज्या वेव्ह येत आहेत, हा सगळा खेळ तर हाच आहे ना बेटा, राईट. चार्ज ऍक्सलरेट होतोय म्हणून तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह बाहेर पडतायत आणि म्हणून तर तुम्हाला यल इज अ विजिबल लाईट, म्हणून तर मी तुम्हाला दिसतोय कॅमेरा, मोबाईल, एव्हरीथिंग यू आर एबल टू सी बिकॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. का चाललाय आपला सगळा खेळ? बिकॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. अच्छा, आता पुढचा पार्ट आहे बेटा RAT. अच्छा सर, व्हॉट इज RAT? रॅट. रॅट मीन्स उंदीर. सो बेटा, whether it is your light, whether it is heat, whether it is wave, it represents three phenomena: absorption, like reflection, absorption and transmission. Okay, reflection, absorption and transmission. Transmission. या तीनही शब्दांच्या सोबत जरा पटपट फॅमिलियर व्हा. रिफ्लेक्शन, ऍब्सॉर्प्शन, ट्रान्समिशन आर द थ्री फेनॉमिनन्स. मी टुगेदरली यांना बोलतो रॅट. RAT. मग ती तुमची लाईट असो, हीट असो, नाहीतर वेव्ह असो, these three phenomenons will occur at the same time. Sir, what are these three phenomenons? Beta, reflect होणे means what? Suppose एखादी क्युबिकल बॉडी घेतली मी फॉर गेटिंग द फील. ओके ना बेटा? चलो, एखादी बॉडी आहे ही, मग ती ग्लासची असू शकते, क्वार्ट्स असू शकते, डिपेंड अपॉन द मटेरियल. बरोबर, काहीतरी मटेरियल आपल्याला लाकूड बिकूड तर घेऊ नाही शकत, बिकॉज विल नॉट गेट द फील. ग्लासचा क्यूब आहे हा. कशाचा क्यूब आहे बेटा? लेट्स से वी हॅव अ ग्लास क्यूब. ग्लासचा क्यूब आहे. ओके, सपोज एखादा सोर्स आहे, चला सन घेऊ आपण, काही फरक नाही पडत आपल्याला, ठीक आहे ना बेटा? चलो, लेट्स से चेक 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 प्रायमरी सोर्स, लाईट बल्ब, काही जे असेल ते, लेट्स से सन आहे. तर बेटा, सन विल प्रोव्हाइड द रेडिएशन्स. यस ऑर नो बेटा? ऑब्वियस आहे, सोर्स आहे, तर दॅट सोर्स ऑफ यू कॅन से लाईट किंवा हीट विल प्रोव्हाइड द रेडिएशन्स. काय प्रोव्हाइड करेल हा? रेडिएशन्स प्रोव्हाइड करेल. बेटा, रेडिएशन्स प्रोव्हाइड केल्याच्या नंतर व्हॉट विल हॅपन? ऑब्वियसली हा क्यूब गरम होईल, कारण की तो हीट ऍब्झॉर्ब करेल. हीट फ्लोज फ्रॉम हायर टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचर. आपण अज्युम केलं की एक साधा ग्लासचा क्यूब आहे आणि इकडं गरम सोर्स आहे लाईटचा, तर तो काय देईल? लाईट देईल याला, राईट? बेटा, लाईट दिल्याच्या नंतर हा जो क्यूब आहे बर का, त्याच्या सपोज ह्या पॉइंटला रेज पोचले, इथे पोचले, राईट? सांगायचं मुद्दा असा बेटा, इथून जर का हे रेज पुन्हा रिफ्लेक्ट बॅक झाले, काय झाले बेटा? हे असे बाहेर पडले. अरे ऑब्विस आहे ना राव, एक आरसा घे, आरशावरती लाईट पडला तर काय होतो? रिफ्लेक्ट होतो. म्हणून तर आपण मिरर मध्ये स्वतःला आपण दिसतो. मला सांगण्याचा मुद्दा असा होता की हे जे बाहेर पडले तर हे रिफ्लेक्शन आहे बेटा. काय आहे हे? रिफ्लेक्शन आहे, राईट? ग्लासला धडकून ते बाहेर पडले, तर मला सांगायचं असं की चलो हे रिफ्लेक्शन आहे, पहिला फेनॉमेना. दुसरा ऍब्झॉर्प्शन. ग्लास क्यूब थोड्या वेळाने गरम होतो का नाही होत? गरम होतो ना. तू पण उन्हात बस, गरम होशील का नाही होणार? येस, कारण की तुम्ही त्याचे हीट रेडिएशन्स आहेत त्या काय केल्या? ऍब्सॉर्ब केल्या, राईट? ह्याच्या हीट रेडिएशन्स आहेत. काय आहेत बेटा? ह्या हीट रेडिएशन्स सोर्स कडनं आलेल्या, बरं का? त्या काय केल्या? ऍब्सॉर्ब केल्या. सो याच्या आतमध्ये काही रेज जातील, ऍग्री? सो इकडनं छेक 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 आतमध्ये गेले. समजतंय ना सगळ्यांना? सो बेटा, आतमध्ये काय झालं? बोलो. ऍब्झॉर्प्शन. क्यूबने हीट ऍब्झॉर्ब केली, ऍब्झॉर्प्शन. लास्ट इज ट्रान्समिशन. ट्रान्समिशन आणि रिफ्लेक्शन मध्ये भरपूर जण गडबड करतात. बेटा लक्ष द्या, आलेली हीट रिफ्लेक्शन फेनॉमेनॉन मध्ये घेतली गेली का? नाही. जूम धपक धडकली, तशीच रिटर्न गेली. नॉलेज, अभ्यास आला, टूम डोक्याला ढोपूक धडकला, तसाच रिटर्न गेला, रिफ्लेक्ट झाला, काही ऍब्झॉर्ब केलाच नाही. ह्याचे उलट,
ट्रान्समिट होण्यासाठी. जसं मी न्यूटन ब्युटन चांगल्या मोठ्या मोठ्या लोकांनी, फिजिसिस्ट लोकांनी मस्तपैकी सगळे इन्व्हेन्शन्स करून पुस्तकं रेडीमेड आपल्यापर्यंत आणली, आणि मी एक ग्लासच्या क्यूब सारखं किती काहीतरी थोडंफार नॉलेज घेतलेलं नॉलेज तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करतोय. सो बेटा दिस कुड बी सेड टू बी दी ट्रान्समिशन. ओके, सो मी असं बाहेर दाखवतो की बाबा इथनं पुढं हीट घेतल्याच्या नंतर ती ट्रान्समिट केली. सो दिस इज नथिंग बट ट्रान्समिशन. फटाफट बोला, फील आला का नाही आला याचा? फटाफट बोला. इज एव्हरीबडी क्लिअर विथ दिस? रेज धडकले, रिटर्न गेले तर रिफ्लेक्शन, हीट ऍब्झॉर्ब केली ऍब्झॉर्प्शन, आणि घेतल्याच्या नंतर हीट घेतल्याच्या नंतर दिली तर ट्रान्समिशन. इज एव्हरीबडी क्लिअर विथ द 3 कॉन्सेप्ट? सागर एकटाच म्हणतोय येस, बाकीच्यांची काय आंघोळ झालेली दिसत नाही, झाली तरी ती कशी तरी माझा नाद मिटवण्यासाठी केलेली आहे, असं तर नाही ना? अच्छा बेटा लक्ष दे, किती जणांनी आंघोळ केली खरं प्रामाणिकपणे पटपट रिप्लाय करा. बाकीच्यांनी शांत बसा एकदम, कोणाचं एक नाही का दोन नाही. किती जणांनी आंघोळ केली आज? साहिलने तर केली नाही, मी तर ते लिहून देऊ शकतो. साहिलने केली मी पार्टी देऊ शकतो, आता तर लॉकडाऊन ओपन आहे. सागरने केली, डन. अरे व्हेरी गुड बेटा, 2. साहिलने केली. 14 तारखेची पार्टी काय मला द्यावं लागते का काय? क्लास चालू झाल्यावर आंघोळ. मी तेच म्हणलं साहिल. अच्छा, 2 स्टुडंट्स आर देअर हु आर हॅव्हिंग द बाथ, बाकी 8 जण असे आहेत. अच्छा, अरे डन रितेश, व्हेरी गुड. खाली उरले 7. हम 7 है. मी नाही रे बाबा तुमच्यात. आई हॅड माई बाथ. चलो प्यारे बच्चों, रिफ्लेक्शन, हीट ऍब्झॉर्ब केली, ऍब्झॉर्प्शन दिली तर ट्रान्समिशन. व्हेरी इझी. ओके, अच्छा. अरे याने लय बरं आपल्याला सागर नाही हिंट दिली सर, व्हिडिओ बघा मग करेल पारूस आहे की नाही. चलो सो बेटा हे 3 फेनॉमेनॉन आय होप तुम्हाला कळाले. एक छोटासा क्वेश्चन आहे, आर द गुड ऍब्झॉर्बर्स गुड ट्रान्समिटर्स? गुड ऍब्झॉर्बर्स गुड ट्रान्समिटर्स असतात का? येस, बघ लक्ष दे बेटा. गुड ऍब्झॉर्बर्स आर गुड ट्रान्समिटर्स. याच्यामध्ये बराचसा पार्ट थर्मोडायनामिक्सचा आहे बेटा. भरपूर तुमच्या कॉन्सेप्ट पुढच्या आपल्या थर्मो मध्ये क्लिअर होतील. मोठा चॅप्टर आहे, ब्युटिफुल चॅप्टर इट इज देअर. खूप सगळ्या कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर करेल बेटा. गुड ऍब्झॉर्बर्स आर गुड ट्रान्समिटर्स. येस, बघ लक्ष दे, एखादा क्यूब आहे, गुड ऍब्झॉर्बर आहे म्हणजे तो हीट जर का ऍक्सेप्ट करतोय. अच्छा, गुड ऍब्झॉर्बर कोणाला बोलणार मी? ग्लास आणि वुडच्या कंपॅरिझन मध्ये कोणाला? अच्छा नीट लक्ष दे बेटा. ऍज फार एज हीट इज कन्सर्न, तुमचे जे लाईक मेटल्स आर देअर, मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड द इलेक्ट्रिसिटी. मेटल्स काय करतात? हीट आणि इलेक्ट्रिसिटी खूप चांगल्या पद्धतीने कंडक्ट करतात, बरं का. आता इथं लक्ष दे, आपल्याला पाहिजेत गुड ऍब्झॉर्बर्स. गुड ऍब्झॉर्बर्स, समजा उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर मी जर तुम्हाला विचारलं की तुम्ही लाईट कपडे घालायला आवडेल का डार्क कपडे, तर तुम्ही प्रत्येक जण उत्तर देणार लाईट कपडे. त्यातले त्यात व्हाईट. व्हाईट कपडे उन्हात घातले की काय होतं की ते हीट ऍब्झॉर्ब करत नाही. मग तुम्ही त्याच्याऐवजी ब्लॅक शर्ट घातला किंवा तुम्ही ब्लॅक कुर्ती घातली, मुलींनी तुम्ही ब्लॅक कलरचा ड्रेस घातला, तर तो काय करतो? तो ज्यादा हीट ऍब्झॉर्ब करतो. अच्छा, मग आता ऍब्झॉर्बर वाल्यांचा फील आला तुम्हाला. कुठली बॉडी जी स्पेशली डार्क असेल तर ती ज्यादा हीट ऍब्झॉर्ब करेल. ऍब्झॉर्ब हीट जास्त केली तर ती गुड ट्रान्समिटर आहे का? बेटा लक्ष दे, जगातली प्रत्येक बॉडी, प्रिव्होस्ट नावाचा, घोस्ट नाही रे, प्रिव्होस्ट नावाचा एक सायंटिस्ट होता. थिअरी ऑफ हीट एक्सचेंज, थोड्या वेळाने मी तुम्हाला सांगेल बेटा, थोड्या वेळाने नाही, उद्याच्या लेक्चर पर्यंत टाकलं जाऊ शकतं. प्रिव्होस्ट नावाच्या सायंटिस्टने थिअरी ऑफ हीट एक्सचेंज दिली. त्याच्यामध्ये त्याने सांगितलं की प्रत्येक बॉडी हीट रेडिएशन इमिट करते. मग तुमची 90 डिग्री सेल्सिअस वाली 10 डिग्रीच्या जवळ जरी आणली तरी प्रत्येक बॉडी हीट रेडिएशन रिमिट करते. तुम्ही, मी, मोबाईल, कॅमेरा, फॅन, एव्हरी बॉडी रिमिट्स हीट रेडिएशन. प्रत्येक बॉडी करते. डिटेलमध्ये पाहू आपण ते. मुद्दा असा बेटा, एखादी बॉडी ऍब्झॉर्बर आहे, हीट ऍब्झॉर्ब केली तर ती काही पॉलिटिशियन सारखी तर नाही सगळी सगळी खाऊन घेईल. बॉडीकडे काहीतरी वी कॅन से माणूस एक जोक आठवला मला याच्यातून, सांगू का? नाही तर काय तुम्ही म्हणणार नाही. ऍब्झॉर्प्शन वरून मला एक जोक आठवला, सांगू का? काय कंटिन्यू करू? अरे जोक सांगू का?
का हे कंटिन्यू करू? युअर ओपिनियन मॅटर्स. सांगा. 2 पॉलिटिशियन होते. बस करा, कमाल करते हो पांडे जी सर, ये तो चाहिए ससुरा. कोण हो? अच्छा, 2 पॉलिटिशियन आहे. एक होता अमेरिकेचा आणि एक आहे तुमचा आवडता पॉलिटिशियन, जो आवडेल तो घ्या. ठीक आहे ना? 2 पॉलिटिशियन, एक भारताचा एक अमेरिकेचा. मस्तपैकी दोघं इनफॅक्ट फोनवरच बोलायचे, कारण लॉकडाऊनचा पिरियड होता. लॉकडाऊन ओपन झालं, दोघं एकदम गट्टी, दोघांची मैत्री, कारण दोघंही पॉलिटिशियन. सो अमेरिकेला मला बोलला की अरे तू आता असं कर, लॉकडाऊन बिकडाऊन उघडलंय, मस्तपैकी फ्लाईटने अमेरिकेला ये, मजा करू, पार्टी बिटी करू. हा बोला ठीक आहे, काही अडचण नाही. गेला. गेल्यावर त्याच्याकडे पाहिलं, इम्प्रेस झाला. अरे इतका मोठा बंगला, 1-2 गाड्या. अरे म्हटलं एवढं ऐश्वर्य कसं काय मिळवलं तू? तो म्हटला बस करावं, समोर ब्रिज दिसतोय का? तो म्हणला हो. 10% खाल्ले म्हणलं. मस्तपैकी घर, 1-2 गाड्या, ऐशोआराम, मजा. अरे म्हणला सो इम्प्रेसिव्ह. झालं. पार्टी बिटी झाली, मजा बिजा केली आणि हा परत इकडे आला. म्हणजे हा किस्सा होता 2020 चा. मग 2021 मध्ये जानेवारी मध्ये काय झालं, परत एकदा लॉकडाऊन उघडलं इकडे. हा बोलला आली रे आली, आता तुझी बारी आली, तू ये आमच्याकडे. तो म्हणलं ओके, काही अडचण नाही. लॉकडाऊन ओपन झालं, हा इकडे आला इंडियामध्ये, त्याच्या घरी आला. म्हणला माझं तर एक घर होतं, तुझं घर 10 घरांच्या बरोबरी. माझ्याकडे तो 2-3 गाड्या होत्या, तुझ्याकडे 27-28 गाड्या, 10-12 बायका, नाही सॉरी बायको एकच, बट 10-12 गाड्या, एवढं सगळं ऐश्वर्य तू जबरदस्त कसं काय कमावलं? हा म्हणला समोर ब्रिज दिसतंय का? तो म्हणला दिसत तर काही नाही राव, 100% खाल्ले म्हणला. ही ऍब्झॉर्ब 100%. कैसा लगा मेला मजाक? अरे जोक आवडला का नाही? गुड ऍब्झॉर्बर्स आर गुड ट्रान्समिटर्स. ठीक आहे. पॉलिटिशियन कारखले जादूगारला म्हणतात काय रे भामट्यांनो? गुड ऍब्झॉर्बर्स आर गुड ट्रान्समिटर्स मीन्स व्हॉट? बेटा लक्ष द्या, फोकस ऑन ओव्हर हिअर. ऍब्झॉर्ब केलं त्याने सगळं. बहुत खूप बेटा, बहुत खूप. गुड ऍब्झॉर्बर्स आर ऍब्झॉर्बिंग एव्हरीथिंग. अच्छा, गुड म्हणजे त्यातली त्यात परफेक्टली, पुढे आपण पाहणार आहे परफेक्टली ब्लॅक बॉडी इज देअर, फेरी काका होते. ओके, पर्ल फेरी, पेरी फेरी नाही, पर्ल फेरी नावाचे फेरी काका होते. तर बेटा व्हाय दे आर गुड ट्रान्समिटर्स ऍक्च्युअली, व्हाय दे हॅव टू बी गुड ट्रान्समिटर? ऍब्झॉर्ब केलेली हीट, ऍब्झॉर्ब केलेली हीट प्रत्येक बॉडी एकतर रेडिएट करते, प्रत्येक बॉडी रेडिएट करते. सो ऍब्झॉर्ब केलेली हीट मस्ट गेट ट्रान्समिटेड. ओके. हा, रिफ्लेक्शनचा किस्सा वेगळा आहे, आली धडकली, ऍब्झॉर्ब झालीच नाही आणि रिटर्न गेली. सो रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन दोघांमध्ये कन्फ्युजन करू नका. ओके, चला स्क्रीनशॉट घ्या. ओके, क्लिअर आहे बेटा? ओके, विल स्टॉप हिअर फॉर फिजिक्स.